नमस्कार भाऊंनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादशम हिंदी केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो की बकासूर येत्या 22 मेच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे की नाही. बरेच कमेंटद्वारे म्हणायला लागले की आजच्या मैदानात दिसला म्हणून 22ला पळणार नाही असे काही जण म्हणायला लागले. तर नक्की काय अपडेट आहे हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत. तर भावांनो, आता ते जे मोठं मैदान आहे, शर्यतप्रेमी गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे 22 मे 2026 मैदान आहे. मोठं मैदान आहे. येथे फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल चांगली बक्षीस आहेत. तर बरेच आपल्याला टॉपचे नंदी दिसणार आहेत. तर काही जण कमेंटद्वारे सोशल मीडिया व्हॉट्सअपवर म्हणतात की 22 मेला दिसणार नाही, एवढ्या लांब जाणार नाही. आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून तसंच चर्चा करू लागलेत. तर त्याचंच उत्तर घेऊन आले. 22 मेला भावांनो 100% पळणार आहे. ही 22 मे जी तारीख डिक्लेअर केली आहे ना, ती बकासूरसाठी डिक्लेअर केलेली आहे. कारण बकासूर या मैदानात यावा म्हणून 22 मेला आपल्याला बकासूर या मैदानात 100% पळताना दिसणार आहे. तो देखील चांगल्या पायऱ्यात. मला अपडेट मिळतोय बकासूर उद्या संध्याकाळी नाशिक येथे रवाना होणार आहे आणि परवा आपल्याला पळताना दिसणार आहे. त्यामुळे नक्कीच बकासूर मौजे, पिंपलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे आपल्याला पळताना दिसणार आहे. त्यामुळे नक्कीच पैरा अजूनपर्यंत माहिती नाही. पैरा जास्तीत जास्त नाशिक साईडचाच असू शकतो किंवा घरचाच, पण अजून काहीच कल्पना नाही. पैऱ्याची व्हिडिओ नक्कीच उद्या घेऊन येईल. पण आत्ताची अपडेट एवढीच होती की परवा आपल्याला बकासूर नक्कीच दिसणार आहे पळताना. धन्यवाद.